चला आज बनवूया झटकीपट लिंबाचं लोणचं। तर त्यासाठी सर्वात अगोदर इथं मी 1 किलो लिंब घेतले आहेत। लिंब पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यानंतर ती सुती कापडाने अशी पुसून घेतली आहेत। लिंबाला अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही, नाहीतर मग आपलं लोणचं खराब होतं। लिंब मस्त धुवून झाल्यानंतर ती अशी 4 खापांमध्ये मी कापून घेतले आहेत आणि त्यातले बी आहे ते काढून घ्यायचं आणि लिंबाचा रस अजिबात वायाला घालवायचा नाही। इथं माझे सर्व लिंब कापून झालेत। आता त्यामध्ये मी अर्धी वाटी मीठ टाकणार आहे आणि एक अर्धी वाटी मिरची पावडर टाकायची आहे। घरचीच मिरची पावडर आहे त्यामुळे कमी टाकली आहे आणि 1 किलो लिंब आहे त्यामुळे त्याला इथं 1 किलो साखर टाकायची आहे आणि मस्त अशी लिंब, साखर, मीठ सर्व एकत्र असं चोळून घ्यायचे आहे। साखर आणि लिंबाच्या रसाचं मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्यामध्येच लोणचं मुरतं। खूप छान लागतं। 2 वर्ष म्हटलं तरी हे लोणचं टिकून राहतं। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब